खालापूर पंचायत समिती कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र संलग्न आरटीआय फेडरेशन खालापूर यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। शासनाच्या परिपत्रकांचे GR पालन होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे। उपोषणाला तब्बल 14 दिवस पूर्ण झाले असूनही प्रशासनातील एकही अधिकारी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेला नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या आंदोलनात वसंत पाटील खालापूर तालुकाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, किरण भोसले माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पद्माकर खंडागळे खालापूर तालुका संपर्क प्रमुख हे उपोषणाला बसले आहेत। माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी, ग्रामसभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, अभिलेख नागरिकांसाठी उपलब्ध करणे तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पारदर्शक कारभाराची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत हे बेमुदत साखरी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। त्या दिवशी यांचे अधिकारी आले होते निरोप घेऊन की व्हिडिओ महोदयांच्या दालनात या आणि फक्त दोघे जण या। आम्ही त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे। याच्यापुढे आम्ही यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत, कारण त्यांच्या विरोधात आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही जोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग डेप्युटी CO हे किंवा त्यांचा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणावर ठाम आहोत। आमची एका वाक्यात सांगायचं तर ही मागणी आहे की शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करा, जी त्यांनी करायचीच आहे। ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांचं कामकाज संपूर्ण वेळ व्हिडिओ रेकॉर्ड करा। शासनाचं परिपत्रक आहे 26 नोव्हेंबर 2018चं। दर सोमवारी 3 ते 5 सर्व नागरिकांना दप्तर खुलं करा अवलोकनासाठी। 2005चं एक कलम आहे, तो 20 वर्षापूर्वी ज्याची अंमलबजावणी करायची होती असा कलम आहे 4(1) ख। त्या कलमाची अंमलबजावणी करा हे 20 वर्षानंतर ह्या प्रशासनाला आम्हाला सांगायला लागतं। त्याच्यासाठी आम्ही बसलो आहे। बायोमेट्रिक हजेरी नाही आहे। पंचायत समितीमध्ये आज मास्टर रोल आहे, ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक आहे। बायोमेट्रिक पद्धत मुद्दामहून नादुरुस्त करून ठेवलेली आहे असा माझा आरोप आहे। मी व्हिजिट दिलेली आहे। हा हालचाल रजिस्टर कोणीही ठेवत नाही, कोणी कधी कुठे जातं। ग्रामपंचायतीत सांगितलं जातं मी व्हिडिओ ऑफिसला आहे, व्हिडिओना विचारलं सांगतात आमचं फक्त 2दाच यांची आढावा बैठक असते। साधं ओळखपत्र आहे जे आता माझ्या समोर आहे, तुम्हाला विचारावं लागणार नाही आहे मी कोण आहे काय आहे, हे दिसेल अशा दर्शनी भागात लावायचं आहे। हा देखील GR आहे। हे लपून ठेवली जातात किंवा नसतातच। गणवेश परिधान करायचा आहे जेणेकरून ओळख होईल कोणी कुणाच्या खुर्चीवर बसतं, बाहेरचे लोक येऊन बसतात, आम्हाला प्रश्न विचारायला लागणार अशी परिस्थिती आहे। हे जाणून लपून ठेवलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचा, आम्ही थेट चोरीचा आरोप केलेला आहे। अतिशय जबाबदारीने चोरी हा शब्द वापरतो आहे की हे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, त्यांना मुख्यालयी राहणं बंधनकारक आहे। त्याच्यासाठी साधारण 7,000 रुपये दरमहा घेतात, परंतु 100% सगळ्या ग्रामसेवकांनी खोटे करारपत्र भाडे करारपत्र दिलेले आहेत, ग्रामसभेचे खोटे ठराव दिलेले आहेत, ॲफिडेविट दिलेलं आहे। ज्या खोट्या ॲफिडेविट सिद्ध आम्ही करायला तयार आहोत, ज्याच्यासाठी 1 वर्षाची आणि 5,000 रुपयाची शिक्षा आहे। शासनाची फसवणूक चाललेली आहे, पायमल्ली चाललेली आहे। नोडल ऑफिसर म्हणून कलेक्टर साहेबांना आम्ही तक्रार दिलेली आहे की तुमची जबाबदारी आहे, आपल्याच परिपत्रकांचं अंमलबजावणी होत नाही। आणि शेवटचं सांगतो की ह्या परिपत्रकांची अंमलबजावणी होत नाही याचं खंडन होतं आहे। ह्यामुळे यांच्यावर आम्ही आता गुन्हे दाखल करायच्या तयारीत आहोत। गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, होतो आहे। आम्ही त्यांच्याकडे कलमं देतो आहे, कुठल्या कलमाद्वारे गुन्हा दाखल करा ही आमची ह्यात समाविष्ट नसलेली महत्त्वाची मागणी आहे। यांच्यावर गुन्हे दाखल करा, हे भंग करतात शासकीय परिपत्रकांचा। नमस्कार।